आज मी अनोखे अप्पे ही रेसिपी केलेली आहे आणि यामध्ये मी ज्वारी, बाजरी व तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तसेच मक्याचे दाणे व दोडक्याच्या शिराही वापरलेल्या आहेत. आपल्याला माहीतच आहे की ज्वारी, बाजरी, मका हे न्यूट्रिशियस आहेतच, पण दोडक्याच्या शिरासुद्धा न्यूट्रिशियस आहेत. यामध्ये विटॅमिन ए व विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी, वजन कंट्रोल ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहे. त्यामुळे ही रेसिपी तशी न्यूट्रिशियस आहे. तुम्ही करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि हे अप्पे अतिशय छान खुसखुशीत आणि चविष्ट झालेले आहे. चला तर मग आपण बघूया आजची रेसिपी, अनोखे अप्पे. आजची आपली रेसिपी आहे अनोखे अप्पे. यासाठी मी ज्वारी, बाजरी व तांदूळ याचं मिक्स पीठ घेतलेलं आहे. हे पीठ ॲक्च्युली मी भाकरीसाठी केलेलं होतं. 1 किलो ज्वारी, 1 किलो तांदूळ व अर्धा किलो बाजरी. जर तुम्हाला सेपरेट पिठं घ्यायची असतील तर तुम्ही 1 वाटी जर ज्वारीचं पीठ घेतलं तर 1 वाटी तांदळाचं पीठ व अर्धा वाटी बाजरीचं पीठ घ्या. तसंच मी आज अप्प्यांसाठी मका वापरणार आहे आणि दोडक्याच्या शिरा हे सुद्धा वापरणार आहे. यासाठी आधी मी दोडक्याच्या शिरा व मक्याचे दाणे काढून घेणार आहे. असे हे मक्याचे दाणे व दोडक्याच्या शिरा काढून घेतलेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, आलं व लसूण घेतलेली आहे. 1 चमचा धने व अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. आता यामध्ये दोडक्याच्या शिरा, त्या जवळजवळ 1 बाऊल आहेत, व मक्याचे दाणे घालूया. आता यामध्ये लाल तिखट व चवीपुरतं मीठ घालूया. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करूया. यामध्ये दही ॲड करूया. आता हे सर्व वाटलेलं मिश्रण आपण एका भांड्यात घेऊया. यामध्ये आपण हे अप्प्यासाठी घेतलेलं पीठ ॲड करूया. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात आपण आता थोडासा गरम मसाला घालूया. आता या मिश्रणामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर तयार करूया. हे बॅटर आपल्याला असं थोडं घट्टसर ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की अप्प्यांसाठी हे बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण याला 2 तास सेट करायला ठेवूया. आता 2 तासांनी तुम्ही बघू शकता की अप्पे करण्यासाठी हे बॅटर आता रेडी झालेलं आहे. अप्प्याच्या भांड्याला आधी आपण तेल लावून घेऊया. आता हे तेल थोडं गरम झालेलं आहे. यात आपण अप्प्याचं बॅटर घालूया.
आता यावर आपण झाकण ठेवूया. हे अप्पे आता एका बाजूने छान शिजलेले आहेत. आपण त्यांना परतवून पुन्हा दुसऱ्या साईडने चांगले शिजवून घेऊया. अशा प्रकारे अनोखे अप्पे ही रेसिपी तयार झालेली आहे. अतिशय छान अप्पे झालेले आहेत. तुम्हीही करून बघा. तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.